राधे राधे. मी गणेश मंगेकर आणि आज माझा एकदम खास प्रवास आहे. मी चाललो आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंडला. आणि मी काल रात्री बसलो आहे ठाण्याला. ठाण्यावरनं ट्रेन पकडली आहे. मला ट्रेन वेगळी भेटली, अमृतसरची भेटली, पंजाबला जाणारी ट्रेन. आणि मला उतरायचं आहे आता निजामुद्दीनला उतरायचं आहे. निजामुद्दीन दिल्लीला उतरायचं आहे. मी लेट बुकिंग केल्यामुळे मला डायरेक्ट हरिद्वारची ट्रेन भेटली नाही, त्याच्यामुळे मला निजामुद्दीनला उतरावं लागेल. आणि काल रात्री बसलो आहे मी आणि आजचा दिवस पूर्ण ट्रेनमध्ये असणार. उद्या सकाळी 3 वाजता मी निजामुद्दीनला उतरणार. निजामुद्दीनला उतरून नंतर मला पुढचा प्रवास करायचा आहे, तो तुम्हाला दाखवेन मी. मी उतरलो न्यू दिल्लीला, कारण माझी तिकीट न्यू दिल्लीपर्यंतच होती. आणि ती ट्रेन, मी ज्या ट्रेनमध्ये उतरलो ती ट्रेन चालली आहे पंजाबला. आणि मी न्यू दिल्लीला उतरलो आहे. आता न्यू दिल्लीवरनं मला बसने प्रवास करायचा आहे, कारण मी ट्रेनने चेक केलं तर ट्रेनचे 5 तास दाखवतात आणि बसचे दाखवतात 3 तास. त्याच्यामुळे मला हरिद्वारला लवकर सकाळी पोहोचायचं आहे. त्यासाठी मी चाललो आहे आता बसने. दिल्ली स्टेशनच्या बाहेर चाललो आहे. तिकडे मला बस पकडायची आहे. आता मी दिल्लीला उतरलो होतो तेव्हा मला एक मित्र भेटला है. आपका नाम क्या है? प्रियांश गुप्ता है. उन्होंने बोला कि इधर कुछ भी करना है तो आराम से करो, नहीं तो स्कैम भी हो सकता है. इसके लिए अभी सर जी, दादाजी ने मेरे को रैपिडो बुक करके दिया है बस स्टैंड तक, दिल्ली बस स्टैंड तक. अभी मैं उधर जा रहा हूँ, बस स्टैंड तक जा रहा हूँ. रॅपिडो बुक केल्यावरती मी आता बसलो आहे, बाईकवर बसलो आहे. आणि इथे मला वाटतं 2 हेल्मेटची सक्ती असं वाटतं आहे, कारण मला दादाने हेल्मेट दिलं आहे डबल घालण्यासाठी. आणि चालू आहे आता बस स्टँडला चालू आहे, दिल्ली बस स्टँड. मी रॅपिडो बुक केली होती, न्यू दिल्लीच्या बस स्टँडपर्यंत बुक केली होती, पण न्यू दिल्लीला बस स्टँडला बसच नव्हत्या. त्याच्यामुळे मला आता तिकडनं काश्मीरी गेटला यावं लागलं. न्यू दिल्लीच्या काश्मीरी गेट बस स्टँडला यावं लागलं. त्यात रॅपिडोवाल्याने मला इथे सोडलं आहे. आणि मला बस पण मिळाली आहे हरिद्वारसाठी. डायरेक्ट ऋषिकेश आहे आणि मी ऋषिकेशला उतरणार आहे. ऋषिकेशवरनं माझा पुढचा प्रवास असेल परत बसनेच असेल सोनप्रयागपर्यंत, केदारनाथ बेस विलेजपर्यंत असेल. बघू आता पुढे कसा प्रवास होतो आहे ते. आता वाजले सकाळचे 5:30 वाजलेत. आता किती वाजता पोहोचेल का ऋषिकेशला बघावं लागेल. तिकडनं बसने मला सोनप्रयागला जायचं. दिल्लीवरनं निघालो होतो 5:30 वाजता आणि आता 8:30 झालेत. 8:30 वाजता बस थांबली आहे नाश्ता करण्यासाठी. एका हॉटेलमध्ये थांबली आहे. UPमध्येच आहे, एक हॉटेल आहे, हायवेच्या बाजूला आहे. बरोबर हा हायवे आहे आणि उत्तराखंडला जाणारा हायवे आहे. आणि इथेच आमची बस थांबली आहे, ही बस. आणि इकडे हा हॉटेल आहे आतमध्ये, वाला हॉटेल आहे आणि एक्सप्रेस आहे. आताच मी पोचलो आहे उत्तराखंड हरिद्वार रेल्वे स्टेशन उत्तराखंडचं. आणि उत्तराखंडवरनं मला जायचं आहे आता सोनप्रयागला जायचं आहे, जे केदारनाथचं बेस विलेज आहे, तिकडे मला जायचं आहे. त्यासाठी मला ही बस मिळाली आहे. उतरले मला बस मिळाली आहे. आणि मला ह्या बसचा प्रवास असेल 8-9 तासाचा प्रवास असेल. तो मला आता प्रवास करायचा आहे 8-9 तासाचा. लगेच बस मिळाली, कारण शेवटची बस ही मला मिळाली आहे. आणि उत्तराखंडचं मार्केट आहे आणि ही बस सोनप्रयागपर्यंत जाणार आहे. 8-9 तास तरी लागणार आहेत. बसमध्ये तर मी बसलो आहे. बसमध्ये पॅसेंजर कोणच नाही आहे. आणि ही बस बोलली की 12:30 वाजता निघणार आहे सोनप्रयागसाठी, जे केदारनाथचं बेस विलेज आहे. आणि ही मला बस मिळणे भरपूर गरजेचं होतं, कारण ही शेवटची बस होती. याच्यानंतर बस नाही आहेत, कारण जो हरिद्वार टू सोनप्रयागपर्यंत जो रोड आहे तो एकदम एका साईडला दरी आणि एका साईडला एकदम असे पहाड आहेत. त्याच्यामुळे
लेट बस सोडत नाही, कारण ते पोचायला पण रात्र होते, त्याच्यामुळे रात्रीचा अलाउडच नाही तिकडे, त्याच्यामुळे ही लास्ट बस आहे. आणि 12:30 बस सोडणार आहेत. पॅसेंजर कोण नाही आहे. आणि मला वाटतं हरिद्वार टू ऋषिकेशपर्यंत थोडे पॅसेंजर भरून मला वाटतं बस भरून मग डायरेक्ट ऋषिकेशवर डायरेक्ट कंटिन्यू करतील मग बस पुढे. आता बघू कसा प्रवास होत आहे. आता इकडनं कधी हलवतात गाडी तर समजत नाही, कारण आता वाजले 12:30. आणि उद्या मला ट्रेक सुरू करायचा आहे. उद्या 11 सप्टेंबर आहे. उद्या मेन पार्ट आहे केदारनाथ ट्रेकचा. उद्या 11 सप्टेंबरला उद्या ट्रेक सुरू करायचा. स्टार्टिंगला सकाळी लवकरात लवकर करावं लागेल. बघू आता कसा ट्रेक होतो आहे. किती थंडी आहे केदारनाथला, बोलतात थंडी आहे. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मी गेलो होतो, 2023मध्ये गेलो होते, तेव्हा थंडी बऱ्यापैकी थंडी होती. सप्टेंबरलाच गेलेलो. आता बघू किती थंडी आहे, कारण आत्ताच 5 सप्टेंबरला केदारनाथचा ट्रेक चालू झाला. बंद होता पूर्ण, कारण तिकडे भरपूर पाणी वगैरे साचलेलं होतं, भरपूर पाऊस वगैरे, त्याच्यामुळे आता बघू 5 सप्टेंबरला ट्रेक चालू केला आहे. मी अपडेट बघत होतो, ट्रेक बऱ्यापैकी चालू झाला आहे. सगळे पंचकेदार पण चालू झालं आहे. आता बघू पुढे जाऊन कसा प्रवास होतो आहे ते. गाडी बरोबर 12:30 सुटली आणि आता बरोबर 3 वाजता जेवायला थांबवली आहे. गाडी इकडे पार्क केली आहे आणि तुम्हाला जेवायला थांबवलं तर हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. एक मॅगी सांगा. मॅगी खाताना व्ह्यू एकदम चांगलाच आहे, कडकच आहे एकदम. दाखवतो. ते मधल्या रोडमध्ये कुठे ते लँडस्लाईड झाली आहे, माती डोंगरातनं कोसळली आहे, रोडवरती आली आहे, दगड वगैरे बघू शकता तुम्ही. बघा त्याच्यामुळे ट्रॅफिक थोडंसं जाम झालं आहे, गाड्या स्लो चालल्यात एकदम. काम चालू आहे. हो इथेच हे रस्त्यावरती आलेली. केदारनाथ जाताना परत एकदा लँडस्लाईड झाली आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम झाली आहे. तुम्हाला दाखवतो, ट्रॅफिक दाखवतो इथे. हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झाले आणि तिथे लँडस्लाईड झाली आहे, पूर्ण काम चालू आहे, त्याच्यामुळे गाडी थांबवली आहे. हे बघा JCBच्या सहाय्याने माती ती साईडला, रोडवरची साईडला केली जाते. तरी पण 1-1.5 तास जाईल इथे असं वाटतंय. बघू आता. आताच मी सोनप्रयागला पोचलो आहे. केदारनाथचा बेस विलेज आहे. बरोबर 11 तासाने मी पोचलो आहे, कारण मला बसवाल्याने रुद्रप्रयागपर्यंतच थांबवलं आहे, कारण पुढे पॅसेंजर्स नव्हते सोनप्रयागपर्यंत येणारे. त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही 2 जण होतो, त्याच्यामुळे आम्हाला तिथेच उतरवलं आणि बस तिकडनंच पाठी गेली. आणि तिकडनं आम्ही या अशा छोट्या बुलेरोने आलो आहे पुढे. सोनप्रयागला आलो आहे आम्ही, केदारनाथचा बेस विलेजला. आणि मी आता ह्या हॉटेलमध्ये राहिला आहे, हॉटेल अशोका पॅलेस. हीच रूम आहे आमची. आणि आमच्याकडनं हॉटेलचे घेतलेत 800 रुपये घेतलेत आणि आम्ही 2 राहतो आहे.
आम्ही शेअरिंग करून 400-400 रुपये करून शेअरिंगने 800 रुपयामध्ये राहतो आहे. आणि ही जी वाट गेली आहे ही केदारनाथच्या दर्शनासाठी इकडे ही वाट आहे ट्रेकसाठी. आणि ही इकडे खाली गेली ती बस स्टँड आहे इकडे. आणि उद्या सकाळी आम्ही इकडनं ट्रेक करणार आहोत, स्टार्ट करणार सकाळी ट्रेक. बघू किती वाजता, लवकरात लवकर करावं लागेल ट्रेक. बघा बघू आता उद्या सकाळी सकाळी लवकर ट्रेक चालू करावं लागेल. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे पूर्ण. आणि दुसरा नंतरचा ब्लॉग मी ट्रेकचा नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये सुरू करेन. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे.